विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवे साहेब, निलंबन झाल्यानंतर आज तुम्ही सभागृहात जाणार आहात। 5 दिवसाचं निलंबन 3 दिवसांवरती आलं आणि आज सभागृहात जात आहे, काय प्रतिक्रिया आहे? नाही, बिलकुल जातोय। मला लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे, त्या अधिकारानुसार मी जातोय। त्या अधिकाराचा मिसयूज केला म्हणून मला बाहेर केलं होतं, पण तो शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने 80% समाजकारण करत असतो। आज पुन्हा एकदा धमाका करू काही ना काही। कशी भूमिका असेल पुढच्या दिवसांमध्ये? 3 दिवसांचा बॅकलॉग कसा भरून काढणार आहे? मी गेल तुम्हाला कळेल सगळं। दुसरा एक वेगळा प्रश्न, काल टीम इंडिया मुंबईमध्ये होती, त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा झाली होती। या गर्दीमुळे जे आहे ते चेंगराचेंगरी झाली आणि काही जण जखमी देखील झालेले आहेत, काही जणांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होतोय। कुठेतरी नियोजन ढासळ होतं असं तुम्हाला वाटत नाही? बिलकुल, पोलिसांची जबाबदारी होती, ही सगळी योग्य जबाबदारी पार पाडलेली नाही असं मला वाटतं। कारण नॅचरली मुंबईमध्ये आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट टीम येणार, तर या सगळ्या गोष्टी होणार होत्या। तरी जर सगळ्या व्यवस्था बघितल्या तर अनेक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। पोलिसांची याच्यात अतिशय बेपर्वाई कारणीभूत आहे। दुसरीकडे जी बस वापरण्यात आली होती ती बस गुजरातच्या पासिंगची होती, त्याच्यामुळे कुठेतरी विरोधकांकडून प्रश्न निर्माण केले जाते। काल आदित्य साहेब देखील बोलले, आज राऊत साहेब देखील बोलले। बरोबर आहे, आपली बेस्टचं नाव जगात आहे, भारतात तर आहेच पण जगात मी म्हणेल बेस्टच्या सेवेच्या विषयीचा गौरव केला जातो। अशा बसेस आपल्याकडे याच्या आधी सुद्धा अशा बसेस आपण वापरलेल्या आहेत। गेल्या वर्ल्ड कपलाही आपण वापरली होती ही बस BSTची। आताच गुजरातहून का आलं? यांचं गुजरातचं प्रेम एवढं आहे, म्हणजे आपलं सगळं झाकून ठेवायचं आणि त्यांचं वाकून वाकून बघायचं। गुजरातचं कशासाठी बघायचं हा प्रश्नच आहे। खरं तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। सगळ्या बाबतीत गुजरात गुजरात गुजरात, गुजरातला मिरवणूक ठेवली असती असते, आले का असते का? एवढा क्रिकेट प्रेमीचा उत्साह असता का? नसता। जो मुंबईमध्ये तो कुठेच नाही आहे। आज खेळाडूंचं जे राज्य सरकारकडून स्वागत केलं जाणार आहे, त्यांचा सत्कार केला जाणार आहे, त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे। विधान भवनामध्ये बॅनर लावलेत, पण त्या बॅनरवरती एकाही खेळाडूंचा फोटो नाही, सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। स्वतःची दुकानदारी करायची यांना, बाकी खेळाशी काही इंटरेस्ट नाही आहे, स्वतःची शोभाजी करायची यांना। चर्चित केल्याबद्दल आपण पाहतोय की गुजरातवरून बस का आणण्यात आली? जर मुंबईचे बेस्ट बस पूर्णपणे तत्पर असते, गेल्या 2007च्या वर्ल्ड कपला बेस्ट बसचा वापर करण्यात आला होता, तर यावेळेस गुजरातची बस का आणण्यात आली? त्याच पद्धतीने केवळ आपली दुकानदारी चालू ठेवायची आहे, त्यामुळे त्यांनी खेळाडूंचे फोटो नाही लावले, अशी प्रतिक्रिया जी आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।